नमस्कार, मी स्वप्नाली रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मधल्या वेळेत खाण्यासाठी काहीतरी चटपटीत भडंग बनवणार आहोत। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। मसाला बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघूयात। इथे घेतलेले आहेत पाव किलो चिरमुरे, चाळून असे स्वच्छ करून घेतलेले आहेत। भडंगचे चिरमुरे घेतलेले आहेत आणि पाऊण वाटी शेंगदाणे घेतलेत, धने पावडर घेतले, अर्धी वाटी डाळे घेतलेले आहेत फुटाणे, एक फुटाण्याचे म्हणजे डाळे बघा असतात ते भाजलेले ते घेतलेत आणि एक चमचाभर बेडगी मिरची पावडर घेतले, मीठ घेतलेलं आहे एक चमचाभर चवीनुसार आपल्याला वापरायचं आहे आणि इथे घेतलेले आहे 2 चमचे पिठी साखर घेतले, एक वाटी छोटी वाटी कढीपत्ता घेतलेला आहे ताजा असा कढीपत्ता घेतलेला आहे आणि 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। चला मग आता आपण अगोदर तेल गरम करायला ठेवूया आणि शेंगदाणे वगैरे तळून घेऊया। तेल पण आपलं चांगलं गरम झालं, एकदम धूर निघेपर्यंत कडकडीत असं गरम करायचं नाही, तर मीडियम असं तेल गरम करायचं आहे। बघा शेंगदाणे टाकले की त्याच्यावर अशा बुडबुड्या येतात, तर शेंगदाणे टाकून घेऊया आणि शेंगदाणे आपले कडक होईपर्यंत आपण तळून घेऊया। तळून झालेत बघा चांगले, आता आपण काढून घेऊया। आता आपण तळून घेऊया डाळे पण लगेच भाजतात बघा, तर आता आपण लगेच 2 मिनिटांमध्येच काढून घेतलेले आहेत। तळून घेऊया कढीपत्ता चांगला तळलाय, आता आपण काढून घेऊया। तेल कमी करून घेतले आपण, जास्त होतं त्याच्यामुळं। हे लसूण बघा आपण ठेचून घेतलाय, जाडसरच वाटून घेतलाय लसूण। तुम्हाला अख्खा लसूण टाकायचा असला तरी सुद्धा चालतंय। लसूण 1 मिनिटभर परतून घ्यायचा। लसूण चांगला परतलाय, गॅस एकदम कमी करायचा आहे आणि ह्याच्यामध्ये टाकायची धने पावडर, मिरची पावडर, मीठ, सगळं मिक्स करायचं। त्याच्यामध्ये डाळे आणि शेंगदाणे आपण तळून घेतलेले टाकायचे। कढीपत्ता पण ह्याच्यामध्येच टाकून घ्यायचा। गॅस एकदम कमीच केलेला आहे आणि आपला बघा मसाला सगळा भाजून मस्त असा वास एकदम खूप छान येते, कढीपत्त्याचा वास आणि लसणाचा वास। भडंगसाठीचा लागणार आपला बघा मसाला आपला सगळा तयार झालाय आणि पिठी साखर ह्याच्यामध्ये टाकायची नाही लगेच, ती साखर ह्याच्यामध्ये टाकायची नाही। अगोदर हा मसाला आपण चिरमुऱ्यामध्ये सगळा ओतून घ्यायचा आणि मग वरून पिठी साखर टाकायची। तर आपण अगोदर हे चिरमुऱ्यामध्ये ओतून घेऊया आणि गॅस करायचा आहे बंद आता। तर मसाला खाली उतरून घेतलाय आणि हा मसाला आपण ह्या चिरमुऱ्यामध्ये टाकून घ्यायचा सगळा, मिक्स करून घ्यायचं चांगलं। बघा त्या टोपल्यामध्ये छोटंसं पडलं, त्याच्यामुळे मी दुसऱ्या भांड्यामध्ये घेतलं आणि चांगलं हलवून घेतलं मिक्स करून। तेवढं तेल घेतलेलं ते बरोबर तेल लागलं बघा। आणि तिखटाचं प्रमाण आणखीन तुम्ही कमी जास्त करू शकता, ह्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल तरी पण। 2 चमचे पिठी साखर घेतलेली आहे बारीक करून मिक्सरवर, तर आता आपण ते टाकायचे ह्याच्यामध्ये। मग अशी वरून टाकायची आणि नंतर मिक्स करायचं। सगळी टाकत नाही मी अगोदर, एकदम थोडीशी टाकते। मिक्स करून घेऊया सगळं। बघा खाण्यासाठी आपलं भडंग तयार झाले। पिठी साखर टाकून सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि 2 चमच्यामधली आपली थोडीशी एक अर्धा चमचा पिठी साखर आपण ठेवलेली आहे, जास्त होईल म्हणून। तर तुम्ही थोडंसं खाऊन सुद्धा बघू शकता की चवीला कशी आहे, त्याच्याप्रमाणे आपण तुम्हाला टाकायचे, आणखीन जर टाकायचे असेल तर चालतंय। पण हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।